निकालाची काळजी न करता कर्म कसे करावे? आधुनिक जीवनातील तणावाच्या दरम्यान भगवद्गीतेचा व्यावहारिक मार्ग. आजचा काळ हा प्रचंड स्पर्धा आणि सततच्या धावपळीचा काळ बनला आहे. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ध्येयामागे धावत आहे. कोणाला चांगली नोकरी हवी आहे, कोणाला जास्त पैसा कमवण्याची इच्छा आहे, तर कोणाला समाजात मानसन्मान आणि ओळख मिळवायची आहे. परंतु या सर्व प्रयत्नांसोबतच एक मोठी समस्या देखील वाढत चालली आहे, ती म्हणजे तणाव. अनेक लोक रात्रंदिवस मेहनत करतात आणि आपल्या कामात पूर्ण ऊर्जा लावतात, तरीही त्यांच्या मनाला शांती मिळत नाही. याचे मुख्य कारण हे आहे की त्यांच्या मनात सतत एक चिंता असते, जर मी अपयशी झालो तर काय होईल. हळूहळू हीच चिंता मनाला जड बनवते. वास्तव काम स्वतः इतके कठीण नसते, पण निकालाची काळजी त्याला ओझे बनवते. अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे हा प्रश्न पडतो की माणूस पूर्ण मेहनत करत असतानाही आतून शांत राहू शकतो का? असा कोणताही मार्ग आहे का ज्यामध्ये कर्मही असेल आणि मानसिक शांतीही टिकून राहील? या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षांपूर्वी दिले गेले होते. महाभारताच्या युद्धभूमीवर उभे असलेले अर्जुनही अशाच प्रकारच्या मानसिक तणावातून जात होते. ते एक महान योद्धा होते, पण युद्धाच्या निकालाच्या कल्पनेने त्यांचे मन कमकुवत केले होते. तेव्हाच त्यांचे सारथी आणि मार्गदर्शक कृष्णाने त्यांना ते सखोल ज्ञान दिले, ज्याला आज संपूर्ण जग भगवद्गीता म्हणून ओळखते आणि ज्याची शिकवण आजही तितकीच लागू होणारी आणि मार्गदर्शक आहे जितकी त्या काळी होती. पहिले तत्व, मनुष्याचा अधिकार कर्मावर आहे, निकालावर नाही. भगवद्गीतेमध्ये एक अत्यंत प्रसिद्ध श्लोक सांगितला आहे, कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते स्मोस्त्व कर्मणी. या श्लोकाचा सोपा अर्थ असा आहे की मनुष्याचा अधिकार फक्त आपले कर्म करण्यावर आहे, त्याच्या निकालावर नाही. पहिल्यांदा ऐकल्यावर हा विचार थोडा कठीण वाटू शकतो, कारण आधुनिक जीवनात जवळजवळ प्रत्येक कार्याचे ध्येय हे निकालच मानले जाते. एखादा विद्यार्थी अभ्यास यासाठी करतो जेणेकरून त्याला परीक्षेत चांगले गुण मिळतील. एखादा कर्मचारी मेहनत करतो जेणेकरून त्याला पदोन्नती आणि चांगला पगार मिळावा. एखादा व्यापारी व्यापार करतो जेणेकरून त्याला अधिक नफा मिळावा. या दृष्टीने पाहिल्यास असे वाटते की प्रत्येक प्रयत्नाचा केंद्रबिंदू निकालच आहे. पण गीतेचा संदेश यापेक्षा थोडा वेगळा आणि सखोल आहे. गीता असे म्हणत नाही की निकालाला काही महत्त्व नाही. उलटी हे शिकवते की मनुष्याने आपले पूर्ण लक्ष आपल्या कर्माच्या दर्जावर आणि प्रामाणिकपणावर लावले पाहिजे. जेव्हा माणसाचे लक्ष वारंवार निकालाच्या काळजीकडे जाते, तेव्हा त्याचे मन विचलित होते आणि त्याच्या कर्मावरही परिणाम होतो. म्हणूनच गीतेचे सार हे आहे की मनुष्याने पूर्ण निष्ठा, परिश्रम आणि एकाग्रतेने आपले कर्म करावे आणि निकालाच्या अतिकाळजीपासून स्वतःच्या मनाला मुक्त ठेवावे. दुसरे तत्व, निकालाची काळजी मनाला कमकुवत करते. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त निकालाचा विचार करू लागते, तेव्हा तिचे मन वर्तमान क्षणापासून हळूहळू दूर जाते. काम करतानाही ती व्यक्ती खरं तर कामात पूर्णपणे उपस्थित राहू शकत नाही. तिचे विचार वारंवार भविष्यातील शक्यता आणि शंकांमध्ये भटकू लागतात. अशा परिस्थितीत त्याची काम करण्याची क्षमताही प्रभावित होऊ लागते. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याची कल्पना करा जो परीक्षेची तयारी करत आहे. जर तो अभ्यास करताना वारंवार हा विचार करत राहिला की जर मी परीक्षेत नापास झालो तर काय होईल, तर त्याचे लक्ष अभ्यासावरून हटून चिंतेकडे जाते. हळूहळू त्याचे मन भीती आणि असुरक्षिततेने भरू लागते. परिणामी त्याची ऊर्जा अभ्यासात लागण्याऐवजी चिंतेमध्ये खर्च होऊ लागते. अशा अवस्थेत तो आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकत नाही. खरं तर समस्या अभ्यासाच्या काठिण्यात नसते, तर निकालाच्या भीतीत असते. याच कारणामुळे भगवद्गीता मनुष्याला एक महत्त्वाची शिकवण देते. गीता सांगते की मनुष्याने आपले लक्ष निकालाच्या चिंतेतून काढून आपल्या कर्मावर केंद्रित केले पाहिजे. जेव्हा माणूस पूर्ण एकाग्रतेने आपल्या कर्मावर लक्ष देतो, तेव्हा त्याचे मन नैसर्गिकरित्या शांत होऊ लागते. अशा स्थितीत तो अधिक स्पष्ट विचार करू शकतो आणि चांगले निर्णय घेऊ शकतो.
याच कारणामुळे कर्मावर केंद्रित झालेले मन अधिक प्रभावी, स्थिर आणि यशस्वी बनते. तिसरे तत्व. कर्मयोग म्हणजे कामाला साधना बनवणे. भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचा विचार सांगितला आहे, ज्याला कर्मयोग म्हटले जाते. चौथे तत्व. यश आणि अपयश दोन्ही तात्पुरते आहेत. भगवद्गीता हे शिकवते की जीवनात यश आणि अपयश दोन्ही कायमस्वरूपी नसतात. जीवनात येणारे सुख आणि दुःख काळानुसार बदलत असतात. याच संदर्भात कृष्णाने अर्जुनाला म्हटले, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजौ. या श्लोकाचा अर्थ असा आहे की मनुष्याने सुख आणि दुःख, नफा आणि तोटा, विजय आणि पराजय यांना समान दृष्टीने पाहण्याचा सराव केला पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती केवळ यशाशीच आपले मूल्य जोडून देते, तेव्हा अपयशाची भीती त्याच्या मनात खोलवर बसते. आजच्या काळात हीच भीती अनेक लोकांना नवीन प्रयत्न करण्यापासून रोखते. त्यांना वाटते की जर ते अपयशी झाले तर त्यांचा मान किंवा आत्मविश्वास कमी होईल. पण गीतेचा दृष्टिकोन या भीतीपेक्षा वर उठण्याची प्रेरणा देतो. गीता सांगते की अपयश ही देखील जीवनातील एक महत्त्वाची शिकवण आहे. प्रत्येक अपयशी अनुभव माणसाला काहीतरी नवीन शिकवतो. अनेकदा तोच अनुभव व्यक्तीला अधिक समजूतदार आणि मजबूत बनवतो. वास्तव, अपयश हा जीवनाच्या प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. जो माणूस अपयशाला शिकवण म्हणून स्वीकारतो, तो हळूहळू अधिक प्रगल्भ बनतो. भविष्यातील अनेक यशांचा पाया अनेकदा त्याच अपयशी अनुभवांवर ठेवला जातो. म्हणून गीता शिकवते की मनुष्याने निकालांच्या चढउताराने विचलित न होता आपल्या कर्माच्या मार्गावर पुढे जात राहिले पाहिजे. आधुनिक जीवनातील उदाहरण. समजा एक तरुण आपल्या जीवनात एक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतो. तो पूर्ण उत्साहाने आणि आशेने आपल्या कामाची सुरुवात करतो. सुरुवातीला त्याच्या मनात मोठी स्वप्ने आणि अनेक योजना असतात. पण अनेकदा असे घडते की व्यवसायाच्या सुरुवातीच्या वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी आर्थिक आव्हाने येतात, तर कधी अनुभवाच्या अभावामुळे चुका होतात. जर तो तरुण केवळ निकालावर लक्ष केंद्रित करेल, तर थोडेसे अपयशही त्याला निराश करू शकते. त्याला वाटू लागेल की त्याचे प्रयत्न वाया जात आहेत. पण जर तो आपल्या कामाकडे शिकण्याची आणि अनुभव मिळवण्याची प्रक्रिया म्हणून पाहिल, तर त्याचा दृष्टिकोन बदलून जाईल. तो प्रत्येक अडचणीतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करेल. हळूहळू त्याचा अनुभव वाढेल आणि त्याचे कामही चांगले होऊ लागेल. अशा प्रकारे तो निराश होण्याऐवजी सतत पुढे जात राहील. हाच दृष्टिकोन माणसाला संयम आणि स्थिरता देतो. भगवद्गीता याच भावनेला निष्काम कर्म म्हणून स्पष्ट करते, जिथे माणूस आपले कर्म पूर्ण निष्ठेने करतो, पण निकालाबद्दल अति आसक्ती ठेवत नाही. पाचवे तत्व. वर्तमान क्षणात काम करणे. भगवद्गीतेचा एक सखोल संदेश हा आहे की मनुष्याने आपले कार्य करताना वर्तमान क्षणात राहिले पाहिजे. जेव्हा मन भविष्यातील निकालांबद्दल अधिक विचार करू लागते, तेव्हा त्याच्या मनात चिंता निर्माण होऊ लागते. माणूस वारंवार अशी कल्पना करू लागतो की पुढे काय होईल आणि निकाल कसा येईल. अशा प्रकारे त्याची मानसिक ऊर्जा अनिश्चित भविष्याच्या चिंतांमध्ये खर्च होऊ लागते. दुसरीकडे जेव्हा मन भूतकाळातील चुकांमध्ये गुंतून पडते, तेव्हा पश्चात्ताप आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. माणूस विचार करत राहतो की त्याने आधी काय चुकीचे केले आणि त्याला काय वेगळे करायला हवे होते. अशा प्रकारे भूतकाळ आणि भविष्यातील विचार वर्तमानाची शक्ती कमकुवत करतात. पण जेव्हा माणूस आपले लक्ष वर्तमान क्षणावर केंद्रित करतो, तेव्हा त्याचे कार्य अधिक स्पष्ट, प्रभावी आणि शांततापूर्ण होते. तो पूर्ण लक्ष आणि एकाग्रतेने आपले कर्म करू शकतो. याच कारणामुळे आजचे अनेक आधुनिक मानसशास्त्रज्ञ माइंडफुलनेस किंवा सजगतेबद्दल बोलतात. माइंडफुलनेसचा अर्थ आहे वर्तमान क्षणात पूर्ण जागरूकतेसह उपस्थित राहणे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच तत्व हजारो वर्षांपूर्वी गीतेच्या शिकवणीत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सहावे तत्व. कामाला सेवेशी जोडणे. जेव्हा एखादी व्यक्ती आपले काम केवळ वैयक्तिक फायद्याशी जोडून पाहते, तेव्हा तिच्या मनात निकालाचा दबाव हळूहळू वाढू लागतो.
ती प्रत्येक वेळी हेच विचार करू लागते की तिला आपल्या कार्यापासून किती फायदा मिळेल. या कारणामुळे काम करताना तिच्या मनात चिंता आणि तणाव निर्माण होऊ लागतो. पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्या कामाकडे समाजाची सेवा म्हणून पाहू लागते, तेव्हा तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तेव्हा काम केवळ कमाईचे साधन राहत नाही, तर एक अर्थपूर्ण योगदान बनून जाते. उदाहरणार्थ, आपण एका शिक्षकालाच पाहू शकतो. जर तो केवळ पगार मिळवण्यासाठी शिकवत असेल, तर काही काळानंतर त्याला थकवा आणि कंटाळा जाणवू शकतो. पण जर तोच शिक्षक शिक्षणाकडे समाजाची सेवा म्हणून पाहतो, तर त्याचे काम अधिक प्रेरणादायी आणि समाधान देणारे बनते. तो आपल्या कार्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना ज्ञान देण्याची संधी पाहतो. याच भावनेला भगवद्गीतेत कर्मयज्ञ भावनेने करण्याची शिकवण दिली गेली आहे. इथे यज्ञाचा अर्थ केवळ धार्मिक विधी असा नाही. यज्ञाचा खरा अर्थ असे कार्य करणे आहे जे केवळ स्वतःसाठी नाही, तर व्यापक हित आणि समाजाच्या कल्याणासाठी केले जाते. जेव्हा माणूस या भावनेने कर्म करतो, तेव्हा त्याचे कार्य अधिक पवित्र आणि अर्थपूर्ण बनते. अर्जुनाची अंतिम समज. जेव्हा कृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला ज्ञान दिले, तेव्हा हळूहळू अर्जुनाच्या मनातील गोंधळ कमी होऊ लागला. आधी त्याचे मन शंका, भीती आणि दुविधेत भरलेले होते. त्याला समजत नव्हते की त्याने काय करावे आणि काय करू नये. पण कृष्णाच्या मार्गदर्शनाने त्याचे विचार स्पष्ट होऊ लागले. त्याला हळूहळू हे समजू लागले की त्याचे कर्तव्य काय आहे. त्याने हे देखील समजून घेतले की निकालाची अति काळजी त्याच्या मनाला कमकुवत बनवत होती. जेव्हा त्याने निकालाची काळजी सोडून आपल्या कर्तव्याचा स्वीकार केला, तेव्हा त्याच्या आत एक नवीन स्थिरता निर्माण झाली. त्याचे मन आधीसारखे विचलित राहिले नाही. तो अधिक शांत आणि केंद्रित झाला. जेव्हा मन स्थिर आणि स्पष्ट असते, तेव्हा व्यक्ती आपले कार्य पूर्ण शक्ती आणि आत्मविश्वासाने करू शकते. त्याच स्थिरतेने अर्जुनाला पुन्हा धैर्य दिले. त्याने आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तोच तो क्षण होता जेव्हा ज्ञानाने त्याचा भ्रम दूर केला आणि त्याचे मन संतुलित झाले. अंतिम संदेश. भगवद्गीतेचा संदेश आजही तितकाच लागू होणारा आहे जितका तो हजारो वर्षांपूर्वी होता. काळ बदलला आहे, जीवनातील परिस्थिती बदलली आहे, पण माणसाच्या मनाच्या समस्या आजही जवळजवळ तशाच आहेत. जीवनात कार्य करणे आवश्यक आहे, कारण कर्माशिवाय जीवन पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मेहनत आणि जबाबदारी पार पाडावी लागते. पण जेव्हा काम करताना माणूस निकालाची अति काळजी करू लागतो, तेव्हा त्याचे मन हळूहळू कमकुवत होऊ लागते. पण जर तोच शिक्षक शिक्षणाकडे समाजाची सेवा म्हणून पाहतो, तर त्याचे काम अधिक प्रेरणादायी आणि समाधान देणारे बनते. तो आपल्या कार्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांना ज्ञान देण्याची संधी पाहतो. याच भावनेला भगवद्गीतेत कर्मयज्ञ भावनेने करण्याची शिकवण दिली गेली आहे. इथे यज्ञाचा अर्थ केवळ धार्मिक विधी असा नाही. यज्ञाचा खरा अर्थ असे कार्य करणे आहे जे केवळ स्वतःसाठी नाही, तर व्यापक हित आणि समाजाच्या कल्याणासाठी केले जाते. जेव्हा माणूस या भावनेने कर्म करतो, तेव्हा त्याचे कार्य अधिक पवित्र आणि अर्थपूर्ण बनते. अर्जुनाची अंतिम समज. जेव्हा कृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला ज्ञान दिले, तेव्हा हळूहळू अर्जुनाच्या मनातील गोंधळ कमी होऊ लागला. आधी त्याचे मन शंका, भीती आणि दुविधेत भरलेले होते. त्याला समजत नव्हते की त्याने काय करावे आणि काय करू नये. पण कृष्णाच्या मार्गदर्शनाने त्याचे विचार स्पष्ट होऊ लागले. त्याला हळूहळू हे समजू लागले की त्याचे कर्तव्य काय आहे. त्याने हे देखील समजून घेतले की निकालाची अति काळजी त्याच्या मनाला कमकुवत बनवत होती. जेव्हा त्याने निकालाची काळजी सोडून आपल्या कर्तव्याचा स्वीकार केला, तेव्हा त्याच्या आत एक नवीन स्थिरता निर्माण झाली. त्याचे मन आधीसारखे विचलित राहिले नाही. तो अधिक शांत आणि केंद्रित झाला. जेव्हा मन स्थिर आणि स्पष्ट असते, तेव्हा व्यक्ती आपले कार्य पूर्ण शक्ती आणि आत्मविश्वासाने करू शकते. त्याच स्थिरतेने अर्जुनाला पुन्हा धैर्य दिले. त्याने आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
तोच तो क्षण होता जेव्हा ज्ञानाने त्याचा भ्रम दूर केला आणि त्याचे मन संतुलित झाले. अंतिम संदेश. भगवद्गीतेचा संदेश आजही तितकाच लागू होणारा आहे जितका तो हजारो वर्षांपूर्वी होता. काळ बदलला आहे, जीवनातील परिस्थिती बदलली आहे, पण माणसाच्या मनाच्या समस्या आजही जवळजवळ तशाच आहेत. जीवनात कार्य करणे आवश्यक आहे, कारण कर्माशिवाय जीवन पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मेहनत आणि जबाबदारी पार पाडावी लागते. पण जेव्हा काम करताना माणूस निकालाची अति काळजी करू लागतो, तेव्हा त्याचे मन हळूहळू कमकुवत होऊ लागते.